सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, सकाळी सकाळी छान असे उमट्याला लेपन झालं, कानात प्रदोष सुद्धा होता. उमट्याचं लेपन, रांगोळ्या काढून झाल्या, सुंदर असं घराचं वातावरण छान प्रसन्न होते, ते म्हणजे आपल्या उमट्याजवळूनच. त्याच्यानंतर लगेच तिथे आता देवपूजा वगैरे झालेली होती आणि मग नंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं. बघा, आजच्या या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी आणि परमात्म्यासाठी काढलेले हे काही क्षण मनाला खूप प्रसन्नता देऊन जातात. जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा ते केवळ मागण्यासाठीच नाही, तर त्याने जे काही दिलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जोडले पाहिजेत. सात्विक विचार आणि शुद्ध भक्ती हीच आयुष्याची खरी कमाई आहे. जे दिलं आहे ते खूप काही आहे, याचा विचार सुद्धा आपण कधी केला नव्हता. आणि आज जर आपल्या खालचे लोक आपण बघितले तर त्यांच्याकडे काहीच नाहीये, त्या मानाने आपल्याकडे सगळं काही आहे. एखादा आंधळा, एखादा लंगडा जर आपण बघितला तर त्यांच्याकडे हात पाय अवयव सुद्धा नाहीयेत, त्या मानाने आपल्याकडे आपले पूर्ण अवयव हे सुदृढ आहेत. आपण कामं करू शकतो, कमवू शकतो, सेवा करू शकतो, छान असं बोलू शकतो. यापेक्षा सुंदर जीवन कोणतंच नाही. त्याच्यानंतर लगेचच इथे देवपूजा वगैरे झाली, सर्व देवांना फूल वगैरे अर्पण करून झाले आणि मला इथे आता हलवा बनवायचा होता. छान फ्रेश अशी गाजर मी आणलेली होती, म्हटल्यावर चला आता हलवा बनवायला घेतला होता. आणि खूप सारं तूप सुद्धा मी बनवून घेत असते आठवड्यावरून किंवा 2 आठवड्याचं, 1 आठवड्याचं. त्याच्यामुळे घरच्याच तुपाचा हलवा आणि अगदी छान लागतो. घरचं जे काही देशी तूप असतं ना त्याचा हलवा. 2-3 चमच तूप घेतलं. आज थोडं जास्तीचं तूप टाकलेलं होतं, जेणेकरून पुन्हा टाकण्याची गरज पडणार नाही. नंतर जो हलवा होता तो खिसून घेतलेले होते मी गाजर. आधी त्यांना सोलून घेतले, छान असे खिसून घेतले आणि लगेचच त्याच्यामध्ये हलवा टाकून दिला. त्याच्यामध्ये पूर्ण हलवा टाकून झाल्याच्या नंतर फक्त 2 ते 3 मिनिटं पुन्हा असं ह्याच पद्धतीने झाकण ठेवून होऊ द्यायचा. आणि झाकण ठेवून जर होऊ दिला ना तर छान असा तो हळूहळू का होईना पण मऊ होत चालतो. तरी अर्धा 1 तास मात्र हलव्याला आपल्याला द्यावा लागतो आणि त्याच्याकडे लक्षच ठेवावं लागतं. जर आपण लक्ष नाही दिलं तर तो निश्चितच जळून जाऊ शकतो. आणि पूर्ण दिवसभरामध्ये ज्या काही आपण गोष्टी करतो त्याच्या बदल्यात जर आपण असे काही पदार्थ बनवायला घेतले म्हटल्यानंतर थोडा जास्तीचा वेळ आपल्याला लागत असतो. तुम्ही बघितलं का, छान असा तो मऊ झालेला होता जेव्हा मी तुपामध्ये बनवला तेव्हा. नंतर लगेचच त्याच्यामध्ये अर्धा लिटरच्या प्रमाणामध्ये दूध होतं, ते टाकून दिलेलं होतं. सर्व काही दूध टाकून दिलं. त्याच्यामध्ये लगेचच आता 2 वाट्या मला साखर टाकायची होती. हो, आज घरी होते म्हटल्यानंतर मी या पद्धतीने केलेलं होतं. जेव्हा मी साखर टाकली ना, आता 2 वाट्या लगेच त्याच्यामध्ये साखर टाकली आणि आहोंना सांगितलं का तुम्ही त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. जोपर्यंत त्याचा आता पूर्ण पाणी होणार होतं, विरघळणार होता, तोपर्यंत आहोंनी त्याच्याकडे लक्ष दिलं. तोपर्यंत मी माझ्या दुपारच्या सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत वाचून घेतलं. जेणेकरून माझा जो काही वेळ आहे ना तो निश्चितच माझा वेळ अगदी कामामध्येच गेला. म्हणजे इकडेही एक काम सुरू होतं माझं साईड बाय साईड आणि दुसरीकडे सुद्धा एक काम सुरू होतं. कारण याला ना मी ऑलरेडी अर्धा तास देऊन झालेला होता, तरी सुद्धा याने पुन्हा अर्धा तास घेतला. म्हटल्यावर आता इतका वेळ नव्हता, कारण संध्याकाळची वेळ होऊन जाते, लगेचच देवपूजा आणि स्वयंपाकाची घाई असते. बघा, अशा छान पद्धतीने साखर टाकल्यावर पूर्ण साखरेचा पाक होतो आणि पूर्ण ते पाणी जे असतं ना ते विरघळून गेलेलं होतं आणि छान असा हलवा तयार झाला. म्हटल्यावर सर्वात आधी गरमागरम महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि महाराजांना खायला दिला. त्याच्यानंतर इथे आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. ऑलरेडी हलवा झालेला होता म्हटल्यानंतर आता अगदी सिंपल आणि झटपट असा स्वयंपाक करायचा होता. सिंपल म्हटला म्हणजे आऊ सुद्धा घरी होते म्हटल्यावर आता गरमागरम वरण भात अशी छान असं बनवायचं होतं. थोडीशी तूर डाळ घेतली, त्याच्यामध्ये मूग डाळ सुद्धा टाकलेली होती, थोडीशी हळद, तूप टाकलं, हे सगळं काही छान वॉश करून घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतले साईडला, त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तूप आणि मीठ ॲड केलं. मी डाळमध्येच एक छोटंसं टोमॅटो होतं, ते सुद्धा याच्यामध्येच मी टाकून दिलेलं होतं, जेणेकरून 2 शिट्या होतील तर टोमॅटो सुद्धा अगदी छान आणि मॅश होऊन जाईल. पुन्हा फोडणीमध्ये टाकण्याची गरज पडणार नाही. खाली पाणी ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये एक जाळी ठेवलेली होती आणि पुन्हा त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दोघं जे काही माझे कुकरचे भांडे आहे छोटेसे ते ठेवून घेतलेले होते आणि त्याच्यावर अशा पद्धतीने छोटीशी डिश ठेवलेली होती, जेणेकरून आता वरतून झाकण लावलं ना तर अजिबात काहीच गडबड होणार नाही. अगदी लक्षपूर्वक ठेवायचं, नाहीतर मग जर शिट्टी झाली आणि शिट्टी जर वरती आली तर खूप काही होऊ शकतं. हा विचार करून अगदी बराचसा वेळा विचार करण्यात गेला आणि फायनली मग आता ही डिश त्याच्यावर अगदी परफेक्शनमध्ये बसलेली होती.
जोपर्यंत आता 2 ते 3 शिट्या होत आहे त्याच्यामध्ये भात प्लस वरण या दोघं गोष्टी एकाच कुकरमध्ये होत आहे. टाईमही वाचतोय. तोपर्यंत साईड बाय साईड लगेचच मी बाजारातून फ्रेश आणलेली कोथिंबीर होती ती माझ्याकडे एक्स्ट्राची होती म्हटल्यावर आता इथं मला कोथिंबीर वड्यासुद्धा बनवून घ्यायच्या होत्या. आणि थोडंसं माझ्याकडे बेसन पीठसुद्धा शिल्लक होतं आणि मी घरच्या घरी तांदळाचं पीठसुद्धा बनवलं होतं. ते सुद्धा एक्स्ट्राचं होतं म्हटल्यावर आता कोथिंबीर वड्या म्हटलं चला बनवूनच घेऊया जेणेकरून सगळं काही शिल्लक आहे ते सुद्धा आता संपून जाईल. छान असा हिरवीगार कोथिंबीर कट करून घेतला. त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं. त्याच्यामध्ये वरतून थोडंसं बेसन पीठ टाकलं, हळद टाकली, थोड्याशा तीळ टाकल्या, थोड्या जास्तीच्या टाकल्या होत्या कारण मागच्या वेळेस थोड्या कमी झालेल्या होत्या. नंतर 2 लसूण, 2 मिरच्या आणि थोडंसं अद्रकाची पेस्ट बनवून टाकली. थोडंसं मिरची पावडरसुद्धा यामध्ये मी ॲड केलेली होती आणि लगेचच मीठ वगैरे टाकून हे सगळं काही असं छान पद्धतीने मिक्स करून घेतलं. पूर्णचं पूर्ण जे काही माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं ते पूर्ण टाकलं. अजून थोडीशी तीळ ॲड केली आणि हळदीला कलर जास्त येत नाही की ती सुद्धा टाका कारण या हळदीला अजिबात कलर येत नव्हता म्हटल्यावर पुन्हा हळद घेतली. छान असा एक गोळा करून घेतला आणि हवा तेवढा एकच गोळा करायचा होता म्हणून मी खूप थोडंसंच याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेला होता. कारण संध्याकाळची वेळ होती. पुन्हा जर शिल्लक राहिलं तर कोणी खाणार नाही कारण सकाळी जर राहिलं ना तर संध्याकाळपर्यंत त्या संपवता येतात कारण मला तर खूप जास्त आवडतात आणि आता आवडणं सुद्धा आवडायला लागले. म्हटल्यावर छान असा गोळा बनवून घेतला. थोडंसं पाणी ॲड करून आणि लगेचच आजूबाजूने सुद्धा त्याला तीळ लावून घेतलेली होती. छान अशी तीळ वगैरे लावून घेतली. तीळमध्ये तो गोळा लोळवून घेतला आणि ते साईडला जे काही माझं कुकर म्हणजे जे काही माझं स्टीमर आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये आपण बाटी वगैरे किंवा इडली वगैरे बनवतो त्याच्यामध्येच एक जाडी होती. 15 ते 20 मिनिटं त्याला वाफेवर होऊन दिलं. छान असं वाफेवर होत होतो तोपर्यंत 2 शिट्ट्या सुद्धा झालेल्या होत्या. 2 शिट्ट्या सुद्धा झालेल्या होत्या. कुकर साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत लगेच इथे आता फोडणी टाकण्याला सुरुवात केली. ऑलरेडी मी याच्यामध्ये टोमॅटो टाकलेलं होतं म्हटल्यावर फक्त जिरं, मोहरी, 2 मिरच्या आणि डाळ टाकून दिली. लगेच याच्यामध्ये थोडासा हिंग, मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी ॲड केलं आणि हवं तेवढंच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवलं आणि लगेच 2 ते 3 मिनिटं शिजून झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा होता कारण ऑलरेडी सगळं काही छान असं मॅश झालेलं होतं. ह्या पद्धतीने स्वयंपाक केला टेस्टी होतो. हलका-फुलका स्वयंपाक असतो. खायला सुद्धा छान लागतो, चविष्ट. आणि कधीतरी काहीतरी एक नवीन वस्तू बनवली ना का पूर्ण आपला जो काही दिवस आहे तो छान आनंदात जातो. रोज तर आपण भाजी-पोळी नक्कीच खातो, पण आमच्याकडे जास्त करून आम्ही भात जास्त खात असतो. तुम्हाला सुद्धा आतापर्यंत ब्लॉगच्या माध्यमातून कळलं असेल. हिंग वगैरे टाकून झाला तोपर्यंत छोट्या गॅसवर तिला उकळवायला ठेवलं. लगेच इथे कोथिंबीरच्या वड्या जे काही होता रोल थंड झालेला होता म्हटल्यावर छान असा कोथिंबीरच्या वड्या आता गरमागरम इथे तळून घेत आहे. आणि या वड्या खाऊंना प्रचंड आवडल्या होत्या कारण मागच्या वेळेस ज्या केलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी फर्स्ट टाइमच टाकलेलं होतं तांदळाचं पीठ म्हटलं मी कमी टाकलेलं होतं कारण मला सुद्धा आयडिया नव्हती का छान लागतात की नाही. पण यावेळेस जे काही अवेलेबल होते ते पूर्ण तांदळाचं पीठ टाकलं आणि जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेल्या होत्या या वड्या. तर अशा पद्धतीने इतक्या टेस्टी वड्या झालेल्या होत्या ना तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर सध्या आता कोथिंबीर जो आहे ना तो सध्या महाग होतो आहे. पण जर आपल्याला स्वस्त मिळाला बाजारातून किंवा तुम्ही जर गावाकडे असाल आणि तुम्हाला जर मिळालं शेतातून तर नक्कीच आणून तुम्ही अशा टेस्टी अशा गरमागरम कोथिंबीर वड्या करू शकतात. मी सुद्धा गरमागरम काढल्या आणि आम्ही दोघांनी छान असं जेवण केलं कारण अहो घरी होते म्हटल्यानंतर कोथिंबीर वड्या मला याच्यासाठीच बनवायच्या होत्या कारण त्यांना सुद्धा गरमागरम खाता येते. थोडंसंच तेल घेतलेलं होतं कारण याच्यामध्ये पूर्ण ज्या काही 5-6 कोथिंबीर वड्या आहे ना त्या छान खाल्ल्या जातील आणि बिना तळण्याचे सुद्धा अगदी टेस्टी लागतात. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी छान छान डेली ब्लॉग्स आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने अगदी टेस्टी वड्या बनवून घेतलं तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटेल उद्या.